गोमंतकाची शान, गोमंतकाचा मुकुट, गोमंतकाचा मान. एका बाजूला डोंगर तर एका बाजूला समुद्राची झालर. साधी सुधी माणसं आणि त्यांची गोमंत जनमानसाच्या मनावर राज्य करणारी समृद्ध भाषा. विविध स्थळदेव, त्यांचे विविध इतिहास आणि नयनरम्य परिसरातील मंदिर. आहा हा, काय तो पहावा सुंदर देखावा. इतर सणांबरोबरीने ते मातीतले अज्जल उत्सव, गावोगावी सजणारे ते धाल्यातील मान. धालानी खेळो या गे बाई, धालानी खेळो या, असं म्हणणाऱ्या त्या बायकांचे सुरेख आवाज. शिगम्यातील रोमट, राष्ट्रोळी समोरची गारहाणी, पाडव्याचं खतखत आणि सामारा. प्रत्येक गोष्ट वेगळी, थेट मनाला हात घालणारी. पेडणे तालुक्यात अनेक मंदिरं आहेत. पेडणेची राणी, आपली सर्वांची भगवती, केरीतला समुद्रावर वसलेला आजोबा, अशाच एका पुरातन मंदिराची कथा आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत. रुक्मिण पावली माटवादारी, रुक्मिण पावली माटवादारी. माटवाच्या पडी रुक्मिण संतोष झाली, माटवाच्या पडी रुक्मिण संतोष झाली. रुक्मिण पावली माटवादारी, रुक्मिण पावली माटवादारी. अगं बाई, सुंदर दिसते का नवरी? हय गे बाय, खूप देखणी हाडले गे सून. पुन्हा संसारातली कामा येतात काय नाही तिका? करतला घेता तू नका भिया, तू तुझ्या सुनेर लक्ष दे. बाय, उंबरठा ओलांड आणि आत ये. जा, आधी त्या आदोळीवर बस. आदोळीवर बसल्यावर तेथेच तुझी ओटी भरली जाणार. आई, आदोळीवर बसून ओटी असं का? सांगते. अगं, खूप वर्षा अगोदरची कथा आहे. पेडणे तालुक्यात लोकांवरती हल्ले होऊ लागले होते, अत्याचार वाढू लागले होते. गावकरी स्वतःचे रक्षण करण्याकरिता संपूर्ण प्राण पणाला लावत होते. स्त्रियांवरती अत्याचार वाढू लागले होते. त्याच काळातली ही एक गोष्ट आहे. मग काय झालं आई? मग सांगते. परदेशी हल्ले करते आणि गावकरी यांच्यामध्ये भयंकर लढाई होते. त्या लढ्यात एक वीर आपले प्राण गमावतो. त्याच्या मागे त्याच्या पत्नीला सती जावे लागणार होते, परंतु ती गरोदर असते. पुढे काय घडते ते पाहूया. बैलगाडीचा एक चाक नसेल तर गाडी चालू शकेल का हो? नाही ना. मग संसाराचंही तसंच आहे. नवऱ्यानंतर बायकोचं अस्तित्व शून्यासारखं आहे. तिचं जग कसं चालू शकेल? तिच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. मी काय करू? माझ्या पतीच्या त्या चितेत मला ही सती जावे लागणार. माझा ह्यासाठी विरोध नाही. माझ्या पतीच्या अस्तित्वामागे माझेही अस्तित्व नष्ट झाले तरी चालेल, पण माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाचे काय? नाही, मी त्याचा वध नाही करणार. नाही. त्यानंतर ती स्त्री जंगलात जाते. आदोळीने आपले पोट कापून ती विरांगना आपल्या पुत्रास जन्मास घालते. स्वहातांनी आदोळी घेत स्वतःचे पोट चिरले तिने. वेदना अश्रू झेलत आपल्या बाळास दिला जन्म तिने.
गावातील एक गाय रोज जंगलात जायची. ती गाय जाऊन आपला पाजर त्या बाळाच्या तोंडात सोडायची. ती गाय साधी नसून दैवी गाय होती आणि परमेश्वराला दूध पाजण्यासाठी ती तेथे आली होती. ते बाळ सामान्य बाळ नव्हते, ते साक्षात महादेवांचे रूप होते. त्या बालकावर गावातील एका गुराख्याची नजर पडते. तो गुराखी आपल्या मालकाला बोलावतो. मालक त्या बाळाला निर्जन स्थळी एका पाण्याच्या उगमाकडे ठेवतो. तो बालक म्हणजेच देव मूळवी. पंकज ज्ञान यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकर नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबर काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. देवराज सेव्यमान पावनाग्र पंकज ज्ञान यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकर नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबर नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबर काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. योगी का समूह जिनकी वंदना करे उस काशी के नाथ काल भैरव